नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात असं दाखवलं आहे की अर्जुन हा घरी आलेला असतो आणि त्याचे वडील त्याला विचारत असतात, अर्जुन आज काही कोर्टात घडलं आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो पप्पा, आज आज कोर्टात खूप काही घडलं आणि खऱ्या अर्थाने प्रियाचं खरं रूप कोर्टासमोर आलेलं आहे. तेव्हा ते म्हणतात, काय केलं आहे प्रियाने? तेव्हा ते सांगतात की प्रियाचं आणि साक्षीची आधीपासूनच मैत्री होती, हे मी कोर्टात सिद्ध केलं आहे. त्या दोघी एका कॅफेत बसलेल्या होत्या आणि तेव्हा साक्षीने तिला कॅश दिलेलं हे फुटेज मी कोर्टात दाखवलं आहे. तसंच आश्रमाचे एकदा मूवीचे तिकीट पण तिने साक्षीकडनंच काढून घेतलेले आहे. हे पण सगळे डिटेल्स मी कोर्टात दाखवले आहे. ती आधीपासूनच चांगली साक्षीची फ्रेंड आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. हे सगळं ऐकून अर्जुनचे आई वडील खूप शॉक झालेले असतात आणि ते म्हणत असतात, असं शक्यच नाही. खरंच ती आपल्या प्रियाची खरंच मैत्री नसेल का? असं सगळं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी काय खोटं बोलतोय का? जे घडलंय तेच सांगतोय ना, असं अर्जुन बोलत असतो. तसंच आता प्रियाने तिच्या माहेरी आलेली असते, कारण की तिला तिच्या वडिलांनीच तिथे बोलवलेलं असतं आणि आता ती रडून खूपच कालवा करत असते, कारण की तिला तिचं म्हणणं खरं करायचं असतं आणि ती खूपच रडत असते. तेव्हा सुमनच तिला पाणी देते आणि ती पाणी पिते आणि ती शांत होते आणि म्हणते, बाबा मी जेव्हा तुमच्या इथे आले, म्हणजेच आपल्या घरी आले, तेव्हा तुम्ही मला पैसे द्यायला सुरुवात केली, तेव्हा मी तिचे सगळे पैसे देऊन टाकलेले आहेत. जर माझ्या मनात काही खोट असती तर मी तिचे पैसे तिला रिटर्न केले असते का बाबा? असा प्रश्न ती रविराजला करते. तेव्हा तिथे नागराज तिच्या तोंडाकडे बघत असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो की ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय काय करते. आणि तेवढ्यातच अश्विन म्हणतो की मला माहिती आहे तू काही खोटं बोलत नाही आहे, असं बोलत असतो. इथं कोणाचा विश्वास बसो ना बसो, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि ती म्हणते, थांबा बाबा, मी एक करते की मी आत्ताच्या आत्ता साक्षीला फोन करते आणि तिला विचारते की मी तुला तुझे पैसे रिटर्न केले आहेत का नाही. असं बोलल्यानंतर ना रविराज लगेचच म्हणतो, थांब प्रिया, तू फोन कानावर लावून बोलू नको, स्पीकरला फोन टाक. असं बोलल्यानंतर ना नागराज म्हणतो, ही पोरगी स्वतःला खरं करण्यासाठी स्वतःच तोंड माती करत आहे आणि आता साक्षी काही पचकली तर. आणि प्रिया पण आता खूप घाबरलेली असते आणि फोन उचलतो. तो फोन महिपत बघतो आणि म्हणतो, ह्या पोरीने का फोन केला, आता मी हिला सोडणार नाही, असं बोलतो आणि तो फोन उचलतो. तेवढ्यातच साक्षी त्याचं म्हणणं काही न ऐकून घेता त्याला बोलते, हॅलो साक्षी, मी तन्वी बोलत आहे. असं बोलल्यानंतर ना महिपत सावध होतो, अरे ही असं का बोलते आणि ही तर तिचं ते खोटं नाव का सांगते. मग ती बोलतो, ही हिच्या बापाला डब्यात उतरवण्यासाठी काहीतरी हिचा नवीन प्लॅन आहे. आणि तेव्हा प्रिया म्हणते की तू मला जे काही पैसे दिलेले होते ते मी तुला रिटर्न केले आहेत का नाही. असं बोलल्यानंतर ना हे सगळं महिपत शांतपणे ऐकून घेत असतो आणि अजूनही प्रियाला कळलेलं नसतं की फोनवर महिपत आहे आणि तिथं कोणालाच कळलेलं नसतं. आणि महिपतला सगळं कळलेलं असतं. महिपत म्हणतो, मी तिचा बाप बोलत आहे आणि ती आत्ता इथे नाही, मी तिचा फोन उचलला आहे आणि तिने मला सगळं सांगितलेलं आहे की तुझी आणि तिची काही मैत्री नव्हती आणि तिने काही तुला जे काही कर्ज दिलेलं आहे ते तू फेडलेलं आहे. असं बोलून महिपत फोन ठेवून टाकतो. पण अजूनही रविराजचा विश्वास हा प्रियावर नसतो. प्रिया म्हणते, मी आता तरी तुमचा विश्वास पटला ना. तेव्हा रविराज म्हणतो, माझा तुझ्यावर बिलकुलही विश्वास नाही. असं बोलल्यानंतर ना प्रिया म्हणते, मी अजून काय करू बाबा? ती म्हणते, काही करू नकोस. असं बोलल्यानंतर ना प्रियाची आई बोलते की त्यांना तुझ्यावर विश्वास ठेवायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे तू थोडं थांब, कारण की तुझे असे वेगवेगळे सत्य आमच्या पुढे आल्यानंतर ना ते आम्हाला पचवणं थोडं जड जातं. आणि तेव्हाच नागराज म्हणतो, अरे दादा सोड ना, तू काय तन्वीला एवढा त्रास देतो, तन्वीला ह्या सगळ्या गोष्टींचा किती त्रास होत आहे, असं सगळं बोलत असतो. आणि इकडे घरी कल्पना अर्जुनला म्हणत असते की शक्यच नाही, असे तन्वी वागूच शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला कळणारच नाही का, मी एवढे सगळे प्रूफ देऊन सुद्धा तुमचा विश्वास नाहीच का? ती तन्वी किती खोटाडी आहे हे तुम्हाला माहीत नाही का? तेव्हा कल्पना म्हणत असते की मला नाही ह्या सगळ्यावर विश्वास बसत आहे, मला काहीच कळत नाही आहे. असं बोलल्यानंतर ना सायली लगेचच पाणी देते आणि आईंना म्हणते, पाणी प्या. तेव्हा ती म्हणते, नको मला पाणी. असं बोलल्यानंतर ना ती त्यांना म्हणत असते, अहो खरंच तन्वी अशी वागली असेल का, आपल्याशी खरंच एवढं खोटं वागली असेल का? तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला कळतच नाही का, मी एवढं सगळं सांगतोय तरी
तुमच्या डोळ्यावरली ती पट्टीच उतरत नाही. ज्या दिवशी हे सगळं उतरेल ना, त्या दिवशी तुम्हाला हे सगळं खूप जड जाणार आहे. कारण की अजून पुढं तन्वीची खूप रूपं तुमच्यासमोर येणार आहेत आणि ते तुम्हाला पचवणं खूपच जड जाणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा, असं अर्जुन खूप कडक शब्दात त्याच्या वडिलांना आणि आईला सांगतो. आणि असं बोलून अर्जुन तिथून रागाने निघून जातो. आणि आता हे दोघं विचार करत असतात की खरंच तन्वी अशी वागली असेल का, आपली तन्वी अशी नाहीच, असं कल्पना म्हणत असते. आणि तिला आता काहीही कळत नसतं आणि ती खूपच अपसेट झालेली असते. तेव्हाच सायली म्हणते की तुम्ही काळजी करू नका, पण जे काही घडेल ते आपल्या घरासाठी चांगलंच असेल, असं बोलून सायली तिच्या रूममध्ये जाते. आणि अर्जुन डोक्याला हात लावून बसलेला असतो. सायली तिथे येते आणि अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवते. अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि सायली त्याला विचारते की आईबाबांशी असं वागताना त्रास होत असेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं वागणं त्यांना रूढ वाटेल, पण त्यांना खरं काही ते कळलंच पाहिजे. तेव्हा सायली म्हणते, हां बरोबर आहे तुमचं, नाहीतर ती प्रिया आपल्या आईबाबांच्या भोळेपणाचा फायदा घेईल, असं बोलताय. तेव्हा अर्जुन उठतो आणि त्याचं जॅकेट काढतो. तेव्हा सायली कपाटाकडे जाते आणि त्याच्या हातात टॉवेल देते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आज एवढी सेवा माझी, तुम्ही खूप दमला आहेत ना, मग तुम्हाला मी गरम पाणी देऊ का, त्याच्यात तुम्ही पाय बुडवून बसा, तुम्हाला शांत वाटेल आणि छान वाटेल. अर्जुन म्हणतो, काय, पण आज ही सेवा का चालली आहे, आणि अर्जुन हसतो. तेव्हा सायली म्हणते की मी माझ्या कर्तृत्ववान नवऱ्याची सेवा करत आहे. आणि हे ऐकून अर्जुनला खूप छान वाटत असतं की सायली एवढी छान छान बोलत असते. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही जेव्हा कोर्टात युक्तिवाद करताना तेव्हा तुमच्याकडे एक सारखं बघतच बसूशी वाटतं. आणि सायली मनातलं बोलू लागते की माझा नवरा घरात एकदम हसत खेळत राहणारा, पूर्ण आजीला ब्युटिफुल गर्ल म्हणणारा, तसंच मला स्वयंपाक किचनमध्ये मदत करणारा आणि स्वयंपाकभर पसारा घालणारा हा माझा नवरा तिथे गायब होऊन जातो. आणि असं सगळं सायली सांगत असते. हे सगळं ऐकून अर्जुनला खूपच छान वाटत असतं. आणि कोर्टामध्ये जो समोर उभा असतो ना, तो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, प्रचंड विश्वास असलेला, आत्मविश्वास असलेला माझा नवरा हा पाहून मला खूपच अभिमान वाटतो, असं सगळं कौतुक ती अर्जुनचं करत असते. आणि ती म्हणत असते, तुम्ही मला एनी टाईम जे मिस सायली बोलता ते मला अजिबात आवडत नाही. तुम्ही मला ए बायको म्हणून जी हाक मारताना ती मला खूप आवडते. बाहेर तुम्ही सगळ्यांमध्ये पहिलं मला ए बायको म्हणायचा सगळ्यांना दाखवून देण्यासाठी, पण तुम्ही रूममध्ये आता फक्त मिस सायलीच म्हणत असता. असं बोलल्यानंतर ना अर्जुन म्हणतो की तेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे क्यूट वाईफ झालेला आहे, आता मी तुम्हाला ए बायको नक्कीच म्हणेल. असं बोलल्यानंतर ना आता इकडे घरी तन्वीला चांगलंच धारेवर धरलेलं असतं. आणि रविराज काही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. तो तिच्याकडे पाठ करून उभा राहिलेला असतो. तेव्हा त्याला तन्वी म्हणत असते की बाबा माझावर प्लीज विश्वास ठेवा. माझी खरंच तिच्यावर मैत्री होती, पण एवढी घट्ट मैत्री नव्हती की तुम्हाला सांगावी वगैरे, अशी आमच्या दोघींची मैत्री नव्हती. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. अहो बाबा, ती मुलगी कशी आहे, तिचे वडील कोण, हे मला काहीही माहीत नव्हतं बाबा. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. तेव्हा अश्विन लगेचच प्रियाची बाजू घेतो आणि म्हणतो की तुझ्यावर कोणाचा विश्वास नसेल तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे तन्वी, तू काळजी नको करूस. नागराज हे सगळं प्रियाचं नाटक बघून चक्कच झालेला असतो की तिने अश्विनने कसं बाटलीत उतरवलेलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा माझ्याशी काहीच कसे बोलत नाही. तेव्हा प्रतिमा लगेचच म्हणते, तुझ्या वागण्याचा ते चौफेर विचार करणार, तेव्हाच ते तुला सांगणार. असं बोलल्यानंतर ना, आणि तू जेव्हा आम्हाला असे काही धक्के दिलेले आहेत तेव्हा आम्हाला त्याच्यातनं निघणं खूपच अवघड झालेलं आहे. तेव्हा सुमन लगेच म्हणते की भाऊजी अशी कोणतीच गोष्टी अविचाराने नाही करत, म्हणूनच ते एवढे मोठे वकील आहेत ना. तेव्हा अश्विन म्हणतो, रविराज काका, तुला तन्वीवर विश्वास ठेवायला वेळ हवा असेल ना तर तू नक्कीच घे, असं बोलतो. आणि तो तन्वीला म्हणतो, चल तन्वी आपल्या घरी, असं बोलून तो घरी घेऊन जायला तिला निघतो. तेव्हा तन्वी म्हणते की प्लीज यार, मी काय करू, मला कळत नाही आहे. इकडे आता सायली घरातलं सगळं वातावरण बघून सायलीला खूपच कसं तरी झालेलं असतं. तेव्हा सायली म्हणते की बाबा, मी आत्ता काय करते, गोड काहीतरी करते आणि देवाला नैवेद्य दाखवते. तेव्हा बाबा म्हणतात, हो दाखव. असं बोलल्यानंतर ना ती नारळाच्या वड्या करण्यासाठी परमिशन मागते. तेव्हा बाबा म्हणतात, हा तू नारळाच्या वड्या कर. असं बोलल्यानंतर आता
ती नारळाच्या ओढ्या करण्यासाठी गेलेली असते आणि आता घरातलं वातावरण कसं तरी चांगलं करायचं असं तिच्या मनात असतं आणि आता सगळं व्यवस्थित होईल असं ती सांगत असते. पण आता कल्पनाला काही सुचत नसतं. कल्पना खूपच अपसेट असते आणि तिला काहीही कळत नसतं. आणि आता उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की त्या घोड्या प्रियाने अशा उधळून लावलेल्या आहेत. आता पुढं काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.